स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत तर ऍडमिशन प्रोसेस बद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, की आता तुमची सीईटी ची एक्झाम कंप्लीट झालेली आहे. आता लवकरच तुम्हाला आन्सर की आणि तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. पण त्यासाठी जर तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेस मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय ऍडमिशन प्रोसेस आहे, काय स्टेप्स आपल्याला फॉलो केले की आपण बरोबर पद्धतीने जाणार आहोत, राईट. कॅप राऊंड काय असतो, ऑप्शन फॉर्म काय असतं, मेरिट लिस्ट काय असते, तर याचा आपण डिटेल डिस्क्रिप्शन या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलचं नाव आहे ग्लोबल ऑनलाईन नीट, तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत जातील. येस विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन अबाउट द प्रोसेस फॉर टेकिंग ऍडमिशन इन द इंजिनिअरिंग अँड फार्मसी कॉलेजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच मुलं एक्झाम देतात, राईट. एक्झाम देतात. कुठली एक्झाम तर MHT CET ची एक्झाम देतात. पण ही प्रोसेस नंतर एक्झाम दिल्यानंतर काय प्रोसेस असते, काय कॅप राऊंड असतो, काय काय स्टेप्स असतात, हे बरेच मुलांना माहिती नसतात. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप डिटेल मध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा, ऐका आणि तसेच तुम्ही स्टेप्स फॉलो करत जा, राईट. विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात पहिले तुमची सीईटी ची एक्झाम कंप्लीट झालेली आहे. येस, आणि लवकरच तुम्हाला काय मिळणार आहे, तुमची आन्सर की मिळणार आहे. लवकरच आता तुमची आन्सर की रिलीज होणार आहे. तर एकदा तुमची आन्सर की रिलीज झाली तर तुम्हाला काय करता येणार आहे, तुम्हाला किती 200 पैकी किती मार्क मिळाले आहेत हे तुम्हाला या आन्सर की मधनं कळणार आहे. आणि लगेच आन्सर की रिलीज झाली तर तुम्हाला काय होणार आहे, पुढे तुमचा स्कोर कार्ड रिलीज होणार आहे. तर या स्कोर कार्ड रिलीज झाल्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमच्या सब्जेक्ट मध्ये किती पर्सेंटाइल मिळालेले आहेत आणि ओव्हरऑल तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले आहेत या स्कोर कार्ड वरनं तुम्हाला कळणार आहे. तर स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला तुमचं पर्सेंटाइल कळणार आहे, पण रँक कळणार आहे का विद्यार्थी मित्रांनो, तर नाही. तुम्हाला तुमचा रँक कधी कळणार आहे, म्हणजे तुम्हाला किती रँक आहे हे आपण आता पुढच्या ऍडमिशन प्रोसेसच्या स्टेप्स मध्ये बघणार आहोत की आपल्याला कुठे रँक आपला कळणार आहे. तर एकदा तुमचा स्कोर कार्ड रिलीज झाला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमची सीईटी एक्झाम साठी रजिस्टर केलं होतं विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्ही काय केलं होतं, तर तुम्ही तुमचे पर्सनलाइज डिटेल्स, तुमची सगळी इन्फॉर्मेशन, तुमचं आधार कार्ड, तुम्ही हे सगळं अपडेट केलं होतं, राईट. पण आता हे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे, राईट. तर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना हा कसला फॉर्म फिल करतोय आपण, तर हा कॅप राऊंडचा फॉर्म करतोय, राईट. तर कॅप राऊंड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस साठी सीईटी सेलने कॅप राऊंड हा मोड आहे. सीईटी सेलचा काय आहे, कॅप राऊंड हा प्रोसिजर आहे, दॅट इज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. कॅप राऊंड किती आहेत, तर सीईटी सेलच्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये 3 कॅप राऊंड कंडक्ट केले जातात. तर हा सगळ्यात पहिला ऍप्लिकेशन फॉर्म आपण कॅप राऊंड 1 साठी फिल करणार आहोत. तर या कॅप राऊंडची ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल, ज्याच्यात तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स, परत तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे सगळे तुम्हाला अपलोड करायचे आहेत, राईट. तर ओपन कॅटेगरीतनं तुम्ही असाल तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. परत जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला रिझर्व कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो कसं होतं की कॅप राऊंड सीईटी सेलसाठी जर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी या दोघांसाठी जर तुम्हाला फॉर्म फिल करायचे असेल तर त्यांची एक कॉमन वेबसाईट होती, त्यांचं एक कॉमन पोर्टल होतं. पण आता सीईटी सेलने काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला एक वेगळं पोर्टल आहे, ज्याच्यात तुम्हाला इंजिनिअरिंग साठीचे सगळे अपडेट, सगळे काय म्हणतात नोटिसेस त्याच्यात मिळणार आहेत. आणि फार्मसीसाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला फार्मसीसाठी एक वेगळं पोर्टल तयार केलेलं आहे, ज्याच्यात तुम्हाला फार्मसीचे सगळे अपडेट्स आणि नोटिसेस मिळणार आहेत. तर तुम्हाला ज्याच्यात ऍडमिशन घ्यायचं असेल त्या पोर्टलमध्ये जाऊन तुम्हाला इंडिव्हिज्युअली त्या फॉर्मला फिल करायचं आहे, राईट. तर कॅप राऊंड साठी हे वेगवेगळे पोर्टल तयार केलेले आहेत. आता एकदा जर तुम्ही कॅप राऊंडची प्रोसेस फिल अप केली, राईट, एकदा तुमची कॅप राऊंडची प्रोसेस जर कंप्लीट झाली विद्यार्थी मित्रांनो, तर तुमची नेक्स्ट स्टेप आहे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन. तर या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनच्या स्टेप मध्ये काय
काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचे जेवढे तुम्ही फॉर्म्स आणि सगळे डॉक्युमेंट्स भरलेले आहेत, जी काही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, जी काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, हे व्हेरीफाय केले जातात, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन. ओके, तर या व्हेरिफिकेशन मध्ये तुमचे सगळे फॉर्म्स आणि सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय केले जातात. जर तुमच्या या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन मध्ये काही मिस्टेक आले, जेव्हा ते व्हेरीफाय करतात, जेव्हा तुमच्या या फॉर्म मध्ये काही कॅप राऊंडच्या फॉर्म मध्ये काही मिस्टेक्स आले, तर त्यावेळेस काय होतो, हा कॅप राऊंडचा फॉर्म रिजेक्ट केला जातो. का रिजेक्ट केला जातो, कारण तुमच्या त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट मध्ये किंवा त्या डॉक्युमेंट मधल्या स्पेलिंग मध्ये किंवा तुमचे काही पर्सनल डिटेल्स मध्ये काही त्यांना प्रॉब्लेम दिसले, तर ह्या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनच्या स्टेप मध्ये तो फॉर्म कॅप राऊंडचा रिजेक्ट केला जातो. आता हे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनचे स्टेप हे दोन मोड्स मध्ये कॅरी आउट होते, एक तर ऑनलाईन मोड किंवा ऑफलाईन मोड. तर ऑनलाईन मोड मध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईनली सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करतात, त्या पद्धतीने ते ऑनलाईन चेक केलं जातं. जर तुम्ही ऑफलाईन मोड मध्ये असाल, जर तुम्ही ऑफलाईनचं ऑप्शन केलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला एका पर्टिक्युलरली स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन सेंटर मध्ये जावं लागतं. आता हे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन सेंटर म्हणजे एखादं कॉलेज असतं, त्या कॉलेजमध्ये काही ऑफिसर्स असतात जे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात, राईट. एकदा तुमची स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनची प्रोसिजर कंप्लीट झाली, तर तुम्हाला काय येतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तुमची डिक्लेअर केली जाते. त्या डिक्लेअर केलेल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काय कळतो, तर तुमचा रँक कळतो. ओके, तुम्हाला तुमचा रँक कळतो या लिस्ट मध्ये. एकदा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक कळल्यानंतर तुम्हाला काय होते, तर फायनल मेरिट लिस्ट अपलोड केली जाते. ओके, तर फायनल मेरिट लिस्ट आता खूप काही विद्यार्थी मित्र असतात ज्यांचा काही त्यांच्या चुका झालेल्या असतात, राईट. तर त्या चुकांमुळे त्यांना ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय करता येतात, त्या चुकांना अपडेट करता येतात, त्या चुका त्यांना सुधारता येतात, राईट. तर ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या मुलांना त्यांच्या चुका सुधारण्याला वेळ मिळणार आहे आणि तो वेळ मिळाल्यानंतर त्यांना काय होणार आहे, तर फायनल मेरिट लिस्ट ही त्यांची अपलोड होणार आहे. तर काही विद्यार्थ्यांना ह्यात त्यांचा रँक एकतर इन्क्रीज होतो किंवा त्यांचा रँक डिक्रीज होतो, राईट. तर याच्यात पण तुम्हाला काय कळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा रँक कळणार आहे. ओके, तर या रँक मध्ये एक तर तुम्हाला तुमचा रँक वाढतो किंवा तुमचा रँक कमी होतो, कारण जसे काही चुका असतील त्या पद्धतीने ते पुढे प्रोसिजर केलं जातं, राईट. ह्यानंतरचं मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे ती आहे, एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 हा फॉर्म फिलअप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या फॉर्म मध्ये तुम्हाला काय फिलअप करायचंय, आता बघा, तुम्ही आतापर्यंत तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचे डॉक्युमेंट्स हे सगळे अपलोड केले, पण हा ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 ह्याच्या मध्ये तुम्हाला तुमचे कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागते. काय करावी लागते, तर कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागते, ज्याच्यात तुम्हाला पर्सेंटाईलच्या बेसवर तुम्हाला तुमचं कॉलेज प्रेफरन्स हा फिक्स करायचा असतो. आणि एकदा तुमचा कॉलेज प्रेफरन्स तुम्ही सेट केला, तुमची एक पर्सनलाइज लिस्ट बनवली कॉलेजची, तर ती लिस्ट आपल्याला या फॉर्म मध्ये ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 या फॉर्म मध्ये फिलअप करायची असते. तुम्हाला या प्रोसिजर साठी किती दिवस दिलेले असतात विद्यार्थी मित्रांनो, 3 डेज दिलेले असतात. 3 डेज मध्ये तुम्हाला हे सगळं तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवून तुम्हाला 3 डेज मध्ये इथे अपलोड करायची आहे. तर त्यानंतर काय होतं, तर सीट अलॉटमेंट कॅप राऊंड 1 म्हणजे काय, जो तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा तुम्हाला रिझल्ट काय मिळतोय, या रिझल्ट मिळतोय. तर रिझल्ट म्हणजे काय, तर ह्या कॅप राऊंडचा हा रिझल्ट आहे, म्हणजे सीट अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 तुम्हाला म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये सीट अलॉट केलेली आहे याचा रिझल्ट या स्टेप मध्ये कळतो. जर तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, सपोज तुम्हाला एखाद्या कॉलेज मध्ये तुमची सीट अलॉट झालेली आहे, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, त्या कॉलेजला सेल्फ फ्रीज करावं लागतं. जर तुम्ही त्या कॉलेजला सेल्फ फ्रीज केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तिथेच तुमची ऍडमिशन प्रोसेस ही कंप्लीट होते. पण जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय करावं लागतं, नॉट फ्रीजचं हे ऑप्शन
करावं लागतं जेणेकरून तुम्ही पुढच्या कॅप राऊंड साठी एलिजिबल असता. येते लक्षात तुमच्या. जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं विद्यार्थी मित्रांनो तर तिथेच तुमची ऍडमिशन प्रोसेस ही स्टॉप होऊन जाते. पण जर तुम्हाला पुढे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल आणि तुम्हाला तुमची प्रोसिजर पुढे न्यायची असेल तर तुम्हाला कॅप राऊंड 2 साठी वेट करावा लागतो. राईट. तर जेव्हा तुम्ही सेल्फ फ्रीज नाही करणार, दॅट मीन्स यू आर गोइंग टू नॉट फ्रीज दॅट प्रोसिजर, तर तुम्हाला काय होणार आहे पुढे वॅकंट लिस्ट फॉर कॅप राऊंड 2 ही लिस्ट रिलीज होणार आहे. तर तुम्हाला या लिस्ट मध्ये काय कळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स रिकाम्या आहेत या लिस्ट मध्ये लगेच आपल्याला वॅकन्सी कळते. राईट. पर्टिक्युलर कॉलेजेस मध्ये किती वॅकन्सी आहे हे या लिस्ट मध्ये आपल्याला कळते. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेच काय होतं तर ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 2 हा ओपन होतो, ज्याच्यात तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला इथे कॉलेज लिस्ट परत अपलोड करायची आहे. तुम्ही फर्स्ट लिस्ट पण जशी कॅप राऊंड 1 ला तुम्ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट अपलोड केली होती ती सेम लिस्ट पण तुम्ही या कॅप राऊंड 2 मध्ये ऍज इट इज ठेवू शकता. पण जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत, तुम्हाला कॅप राऊंड मध्ये तुमचे काही कॉलेज प्रेफरन्सेस चेंज करायचे आहे, तर तुम्ही या ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 2 मध्ये ही प्रोसिजर करू शकता आणि फायनल लिस्ट तुमची अपलोड करू शकता. जेव्हा तुम्ही कॅप राऊंडची फायनल लिस्ट अपलोड कराल अगेन तुमचं काय येणार आहे त्याचा रिझल्ट येणार आहे. दॅट मीन्स यू आर गोइंग टू गेट द सीट अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2. म्हणजे त्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे या सीट अलॉटमेंट मध्ये करणार आहे. सेम जसं आपण पहिला कॅप राऊंडला बघितलं, जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे सेल्फ फ्रीज करू शकता, त्या कॉलेजला फिक्सअप करू शकता. आणि जर तुम्हाला तर कॉलेज नाही घ्यायचंय तर तुम्ही कॅप राऊंड 3 साठी वेट करणार आहात. राईट. तर सेल्फ फ्रीज करताना तिथे जर तुम्ही त्या कॉलेजला सेल्फ फ्रीज केलं तर तिथेच तुम्हाला तुमचं ऍडमिशन प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो स्टॉप होतं. राईट. पण जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं नाहीये तर तुम्हाला तुमच्या थर्ड राऊंड साठी कॅप राऊंड 3 साठी तुम्हाला वेट करायचा आहे. त्यानंतर परत काय होतं तर वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅप राऊंड 3 ही रिलीज होते. म्हणजे आता कॅप राऊंड 1 आफ्टर कॅप राऊंड 1 and after cap round 2 how many seats are vacant हे आपल्याला ह्या लिस्ट मध्ये कळते फॉर अ पर्टिक्युलर कॉलेज. राईट. तर एकदा आपल्याला ती वॅकन्सी सीट कळली तर त्यानंतर तुम्ही परत तुमचा जर तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. नाही तर ऍज इट इज तुमचा जो कॉलेज प्रेफरन्स आहे ऍज पर द ऑप्शन फॉर्म कॅप 2 तुम्ही हा ठेवू शकता. आणि मग तुम्हाला काय होणार आहे ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप 3 हा फिल करायचा आहे. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप 3 फिल कराल दिस विल बी द फायनल प्रेफरन्स लिस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो. कारण सीईटी सेल कडनं फक्त कॅप राऊंडचे 3च राऊंड दिलेले आहेत. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 अँड कॅप राऊंड 3. तर हा एकदा ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 3 तुम्ही फिल केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे सीट अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 3. This is the final allotment which you are going to get. राईट. इथे तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होते विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला लक्षात येतंय की तुम्हाला जर इंजिनिअरिंग आणि फार्मसी साठी जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट हवे असतील तर टोटली तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 अँड कॅप राऊंड 3 या तिन्ही अलॉटमेंट या प्रोसेस मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं इथे ऍडमिशन कंप्लीट होतं आफ्टर यू गेट द सीट अलॉटमेंट इन कॅप राऊंड 3. नेक्स्ट एकदा तुमचे कॅप राऊंडचे तिन्ही प्रोसेस झाल्यानंतर आता नंतर काय येतो तर स्पॉट राऊंड प्रोसेस. येस विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंडचे किती प्रोसेस आहे ऑल 3 प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय असतं की स्पॉट राऊंड प्रोसेस. आता ही स्पॉट राऊंड प्रोसेस काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही सीईटी सेल कडनं प्रोसेस नाहीये. ही एक कॉलेज लेवलवर प्रोसेस कंडक्ट केली जाते. जर तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये कॅप राऊंड नंतर जर काही चान्सेस असतील जर काही त्यांच्याकडे वॅकन्सीज अवेलेबल असतील तर त्या वेळेस ते काय करतात ते पर्टिक्युलर कॉलेज और त्या इन्स्टिट्यूट काय करतात स्पॉट राऊंड प्रोसेस ही
अप्लाय करतात. ओके, ज्याच्या करून जर एखाद्या मुलांनी ब्रांच चेंज केलेली असेल किंवा एखाद्या मुलाची सीट ऍडमिशन कॅन्सल झाला असेल कॅप राऊंड मध्ये, तर ती वॅकन्सी फिल आउट करण्यासाठी ती पर्टिक्युलर कॉलेज किंवा ते पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट काय करतात, तर हे स्पॉट राऊंड प्रोसेस हे कॅरी फॉरवर्ड करतात. ओके, तर आय होप विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला या सेशन मध्ये की तुम्हाला सीईटी आफ्टर युअर सीईटी एक्झाम तुम्हाला इंजिनिअरिंग साठी आणि फार्मसी साठी कुठल्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय प्रोसिजर असते, जनरलाइज प्रोसेस काय असते ऍडमिशन साठी, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आय होप आय हॅव मेड यू अ क्लिअर आयडिया अबाउट इट. येस, आता विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन ने काय केलेलं आहे, आपल्यासाठी बोर्ड्स, नीट आणि MST-CET एक्झाम साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. तर या कोर्स मध्ये आपल्याला काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर फुल सिलेबस, लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत, त्याच्यासोबत MCQ डिस्कशन अँड फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला या कोर्सला जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला ऍक्सेस करू शकता. तर येत्या 19 मे पासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला न्यू बॅचेस स्टार्ट होत आहेत 19 मे पासून फॉर द अपकमिंग इयर 2026. ओके, तर तुम्हाला या जर नीट आणि MST-CET एक्झाम साठी जर तुम्हाला ऑप्ट करायचं नसेल, म्हणजे इफ यू आर नॉट गिव्हिंग एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि जर तुम्हाला फक्त तुमचे बोर्ड साठीचं प्रिपरेशन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तो ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी एक फी स्ट्रक्चर अरेंज केलेला आहे. 999 पर मंथ मध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल होणार आहे. जर तुम्हाला या कोर्ससाठी अप्लाय करायचा असेल, ऍक्सेस करायचा असेल, तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही हा कोर्स ऍक्सेस करू शकता. येस, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तो प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट, and please stay tuned for the latest update to the Global Online NEET channel. Thank you.